तर रामकृष्ण हरी मित्रांनो, आज जरा म्हणलं निवांत बसून तुमच्याशी काहीतरी आतल्या गोष्टी कॅमेऱ्यासमोर शेअर कराव्या. तर मित्रांनो, नक्कीच वेळ काढून ऐका. जर काय चुकीचं वाटलं तर मला कमेंट करा आणि जर ह्यावर तुमच्याकडे काय असेल तर ते पण मला सांगा सोल्युशन. विषय असा होता, आपल्या बैलाबद्दल, पक्षाबद्दल बोलायचं होतं. बैल आपण आणून झाले 15 दिवस मित्रांनो, 15-20 दिवस 3-4 अड्डे खेळलो. प्रत्येक अड्ड्यात काय होतंय, रानचाडाचा असू द्या, मातीचा असू द्या किंवा उताराचा असू द्या, कसलं पण असू द्या, टणक असू द्या, बैल आपला टाकल त्या वासराला पुढं तोंड काढूनच फुटभर पळतोय. काय होतंय, एका मैदानाला होता बंट्या चांगला, बंट्यासोबत क्वार्टरला राहिली गाडी पब्लिकने लागल्यामुळं. पण झाला विषय असा बाकीच्या वासरांचा. काय होतंय, वासरूच पुरा नाहीत मित्रांनो. मी रील पण टाकली होती. तर चांगल्या वासरावाली काय होत्यात, त्यातली काय काय वासरं होती, वासरावाली सुद्धा वायदी मागायला लागल्यात. आज तुम्हाला खरं सांगतो कॅमेऱ्यासमोर, वायदी तर बैलवाली घेतातच. आणि आपला बैल इतका पळतोय, त्या दिवशी असंच एक जण आलं होतं गोट्यावर, मला म्हणले आमचा बैलाने तोंड काढलं तर वासराने असं तसं. मग मी त्यांना बोललं, पक्षाच्या बरोबर जरी तुमच्या वासराचं तोंड असेल ना, तरी मी माझ्या खिशातून 10,000 रुपये काढून मी तुम्हाला देईन. त्याला वायदी समजू नका, असंच बक्षीस वासराची मेहनत समजा तुमची. असं काय नाही की वायदी दिली तुम्हाला वगैरे, पण वासरूच पुरत नाही मित्रांनो. आणि पैऱ्याचं काय होतंय विषय, बारक्या माणसांचं म्हणजे आता कसं होतं, ही मिडल क्लास झालं, आपली जे गरीब लोक आहेत त्यांच्या मागं कोण फिरत नाही. ड्रायव्हर म्हणा, सुट्टी मेकर म्हणा किंवा नियोजन करणारी माणसं म्हणा, जी मोठी शेट लोक आहे, ज्यांच्या मागे 4 रुपये भेटतात, ज्यांच्या मागे असं असं आहे, ते आता काय बोलायचा विषय नाही, नाव घ्यायचा पण विषय नाही. पण मेन मुद्दा तो आहे की जे वरची लोक आहेत, शेट लोक, त्यांचं लगेच पैरं होत्यात आणि त्यांचं लगेच जुळवणारी सगळी लोक तिथं गोळा होतात. आणि 4 लोक जास्त असतात तिथं फक्त पैशामुळं. त्यामुळे ती लगेच जुळून येते त्यांचं आणि त्याच त्याच गाड्या गुलालामध्ये राहतात. आज जरी आम्ही नवीन वासरू घेतलं 5 लाखाचं, किती जरी पळणार, तरी पण काय होतंय, त्याला 1-2 मैदानं जरी ते पळण्यावर पैरं केलं तरी पुढचं पैरं करायला खूप अडचण येते, असं होतंय. आणि जर तेच वासरू कमी पळणारं घेतलं मोठ्या माणसाने, तर त्याला टॉप टॉपचं पैरं पळतात. इथंच तरी येऊन थांबतंय मित्रांनो आपला विषय फक्त पक्ष्याचा. पक्ष्या मित्रांनो आता इतका पळतोय, तुम्ही कोणता पण बैल टाका आणि कोणता पण वासरासोबत जोडा, कमी जर आला ना त्याला तिथं बैल मी माझा फुकट देणार. काय सांगतो मी, बैल जर कमी आला ना त्याला, बरोबर जरी पळन किंवा तोंड तरी काढन, पण थोडा जरी कमी आला ना, बैल डायरेक्ट फुकट देणार मित्रांनो. आता चालूच्या 15 दिवसात इतकं मी गॅरंटीने सांगतोय. तर मित्रांनो, जर कोणाचं वासरू डाव्या खांदी चांगलं पळत असेल, पब्लिकनी पण काढलं पाहिजे, कारण आपला पक्ष फक्त उजव्या खांदीच पळतो, आतून बाहेरून कुठून पण चालतं पक्षाला. आणि पक्ष आता चालूच्या मैदानामध्ये मी मैत्री खातीर दिला दोघा तिघांना, पण काय होतंय, गाड्याला पळत नाही. वासरू पण तितकंच पळणारं पाहिजे पक्षाच्या तोडीस तोड. आणि आपला बैल असा आहे, सांभाळून घेऊन पळतो, येडं वाकडं पळत नाही. किती तळाला उडी कमी असू द्या, पण तोंडाला वाढणारं वासरू पाहिजे. तर कमेंट करून नक्की कळवा किंवा खाली मी मोबाईल नंबर देतोय त्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा. चालूला आता 15-20 दिवसामध्ये हानू डायव्हर मोरगाव असतील, आपली कायम गाडी, आणि त्यात बंटी डायव्हर यवतचा असेल बंदूक, किंवा नाना डायव्हर फुरसुंगी, नागू डायव्हर येवलेवाडी, ह्यांना विचारा तुम्ही आपला बैल कसा पळतोय, ते नक्कीच सांगतील तुम्हाला. आणि जर चांगलं वासरू पळत असेल, बिंदास मला कमेंट करा, मेसेज करा. सगळा खर्च मी करतो, आपली गाडी 100% गुलालात राहीन. पाठवा सगळ्या मित्रांना. जय श्रीराम.